हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या वचनासाठी माझा जो विषय आहे, माझा जो टॉपिक आहे तो आहे परमेश्वराच्या नजरेमध्ये विश्वास योग्य राहणे किंवा परमेश्वराच्या नजरेमध्ये विश्वास योग्य बनणे. आणि आपण कसं परमेश्वराच्या नजरेमध्ये विश्वास योग्य बनू शकतो, आपण वचनांच्या द्वारे, प्रभूच्या सेवकांच्या द्वारे, दोन सेवकांविषयी मी आज तुमच्याशी बोलू इच्छितो की कसे ते विश्वास योग्य ठरले परमेश्वराच्या नजरेमध्ये आणि कसं त्यांनी प्रभूचं कार्य केलेलं आहे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद करतो प्रभू या वेळेसाठी, आजच्या वचनासाठी. प्रभू, आजचा जो विषय आहे तुझ्या नजरेमध्ये विश्वास योग्य बनणं. प्रभू, आज वचनाच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकाशी बोल आणि प्रभू तू आम्हाला तुझ्या नजरेत कसं आम्ही विश्वास योग्य बनू शकतो आम्हाला तू आज शिकव. आमच्याशी तू बोल प्रभू. आम्हाला काही नवीन गोष्टी आज तुझ्या वचनाच्या द्वारे कळू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्य हातामध्ये मी देतो प्रभू. हर एक डिस्ट्रॅक्शन, हर एक विचार जे तुझ्यापासून नाही ह्या क्षणी निघून जाऊ दे आणि पवित्र आत्मा तुझा ताबा प्रत्येकावर या ठिकाणी असू दे. आम्ही मागतो येशूच्या सामर्थी नावामध्ये मी मागत आहे. आमेन. तर आजचा जो विषय आहे की परमेश्वराच्या नजरेमध्ये आपण कसं विश्वास योग्य होऊ शकतो. आणि आज मी पहिले राजे याचा 18वा अध्याय आणि वचन 3 आणि 4 आपण पहिले वाचूया. आणि इथे ओबद्याबद्दल आपल्याला इथे लिहिलेलं आहे. ओबद्या जो होता तो प्रभूचा सेवक होता, तो यहोवाचे भय मानणारा होता असं वचन सांगतं. आणि या ठिकाणी पहिले राजे याच्या 18व्या अध्यायामध्ये त्याच्या आधी काय झालंय मी तुम्हाला सांगतो. एक बॅकग्राऊंड याचं काय आहे ते मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला एलिया हा संदेष्टा होता, भविष्यवादी होता, तो जेव्हा अहाब राजाला भेटायला गेला आणि त्यांनी सांगितलं की 3 वर्ष पाऊस पडणार नाही आणि त्याप्रमाणे 3 वर्ष पाऊस पडला नाही शोमरोनामध्ये आणि तिकडे दुष्काळ होता. आणि त्यावेळेला एलियाला सर्व शोधत होते, अहाब राजा शोधत होता, कारण त्यांनी सांगितलं होतं अहाबाच्या हिशोबाने एलियामुळे हा दुष्काळ जो आहे त्या लोकांवर आला आहे आणि म्हणून तो त्याला शोधत होता. आणि त्यावेळेला एलिया हा सारपतमध्ये होता त्या विधवेच्या घरी. आणि जेव्हा यहोवाची आज्ञा झाली की तू आता जाऊन अहाबाला भेट आणि काय ते सांगायचं आणि कर्मेल डोंगरावर बोलवायचं अशी आज्ञा एलियाला प्रभूने दिली होती. त्यावेळेला एलिया ओबद्याला भेटतो. तर ह्या ठिकाणी आता आपण पाहतो की एलियाला अहाब राजापर्यंत ओबद्याच्या द्वारे एक संदेश पोहोचवायचा आहे. आणि आपण या पुढच्या वचनांकडे आपण पाहूया. 18वा अध्यायाचं 3रं वचन सांगतं, आणि अहाबाने आपल्या घरावरचा कारभारी ओबद्या याला बोलावले. ओबद्या तर यहोवाला फार भीत असे आणि इजबेल यहोवाच्या भविष्यवाद्यांना जीवे मारित होती. तेव्हा असे झाले की ओबद्याने 100 भविष्यवादी घेऊन 50-50 असे गुहेत लपवले होते आणि त्यांना अन्न पाणी पुरवले होते. तर या ठिकाणी ओबद्याबद्दल एक त्याचं इंट्रोडक्शन जे आहे, त्याच्याबद्दल माहिती जी आहे ती दिली आहे की तो कसा होता. तो यहोवाचे भय धरीत होता, फार भीत असे असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी काय केलं होतं, 100 जे आहे भविष्यवादी 50-50 असे 2 वेगवेगळ्या गुहेमध्ये त्याने लपवून ठेवले होते आणि त्यांना अन्न पाणी देत होता. अशी ओबद्याची जी आहे ओळख आपल्याला या ठिकाणी दिसते. आता परमेश्वराच्या नजरेमध्ये विश्वास योग्य होणं म्हणजे काय. आपण प्रभूवर विश्वास करतो. आपण प्रभूवर काय विश्वास करतो की तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. आपण त्याच्यावर विश्वास करतो की तो आपला उद्धार करता आहे. आपण त्याच्यावर विश्वास करतो की त्याने आपल्यासाठी त्याचं प्राण दिला, त्याचं रक्त वाहिलं आणि त्याच्याद्वारे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे. हा आपण विश्वास ठेवतो. आणि आपण हाही विश्वास ठेवतो की तो परत लवकरच येत आहे, आपल्याला घेऊन जाण्यासाठी तो येत आहे. तोही विश्वास आपण ठेवतो. तर आपण पाहतो की आपण जसा येशूवर विश्वास ठेवत आहोत, प्रभूवर विश्वास ठेवत आहोत आणि तो त्या विश्वासाच्या योग्य आहे. म्हणून आपण जेव्हा बोलतो की तू विश्वास योग्य आहे का, कारण आपण त्याच्यावर विश्वास करतो. पण आपण तो जेव्हा आपल्याला पाहतो तेव्हा आपण विश्वास योग्य आहोत का. आपल्याला जेव्हा तो पाहतो तसाच तो विश्वास, जसा आपल्याला प्रत्येक परिस्थितीमधून, संकटातून सोडवणारा हा परमेश्वर आहे, असा विश्वास जेव्हा आपला आहे, तो आपला उद्धारकर्ता आहे, हा आपला विश्वास आहे, एकदा तो आपला उद्धारकर्ता आहे असा विश्वास जेव्हा आपण त्याच्यावर ठेवतो, तो दररोज बदलतो का आपला विश्वास.
परिस्थितीकडे पाहून आपण म्हणतो का आज येशू माझा उद्धारकर्ता आहे की नाही, काल तर होता पण आज आहे की नाही, असं नाही होत. आपला तो उद्धारकर्ता कायमचा सर्व काळचा तो आपला उद्धारकर्ता आहे. तसं परमेश्वराच्या नजरेमध्ये तो जेव्हा आपल्याकडे पाहतो तेव्हा तो आपल्याला तसंच विश्वास योग्य समजतो का, आपल्यावर तो तेवढाच विश्वास करू शकतो का? कारण आपण इथे पाहतो ओबद्याच्या जीवनापासून ओबद्याने काय केलेलं आहे. जेव्हा इस्बेल भविष्यवाद्यांना मारत होती त्यावेळेला त्याने काय केलं, 100 भविष्यवादी जे आहे गुहेमध्ये लपवले होते. आणि इथे कुठेच सांगत नाही की प्रभूची आज्ञा त्याला झाली किंवा कोणी त्याला सांगितलं. इथे फक्त त्यांनी कोणी सांगतं म्हणून नाही, तर त्यांनी त्याची जी आत्मिक जबाबदारी आहे, कोणी न सांगता त्याची जी आत्मिक जबाबदारी आहे, त्याला कळालं की मी यहोवाचा भय धरणारा आहे. आणि जर मी त्याची क्षमता होती बहुतेक त्याच्याकडे, तो आता कारभारी होता, जसं अहाबाच्या घराचा तो कारभारी होता, तर काही कपॅसिटी, काही ऑथॉरिटी त्याच्याकडे, काही अधिकार होते. तर त्याच्या काळासाठी ते शक्य होतं की तो 100 भविष्यवादी गुहेमध्ये लपवू शकतो. आणि म्हणून त्यांनी त्याची जी आत्मिक जबाबदारी होती ती ओळखली. कोणी त्याला सांगितलं नाही, त्यांनी ती ओळखली की तो परमेश्वराचा भय धरणारा आहे. आणि जेव्हा इस्बेल भविष्यवाद्यांना मारत आहे तर त्याचं ते काम आहे की त्याने त्यांचं रक्षण करावं. आणि त्यांनी ती रिस्क घेतली, जो धोका होता त्याच्या जीवाचा. कारण अहाबाचे लोक किंवा इस्बेलचे लोक त्याला शोधत होते, त्या सगळे भविष्यवाद्यांना शोधत होते त्यांना मारून टाकण्यासाठी. आणि त्यावेळेला हा ओबद्या जो आहे तो एक धोका, एक रिस्क घेतो यांना गुहेमध्ये लपवून ठेवण्यासाठी. आणि तिकडे म्हटलेलं आहे की तो, आणि त्यांना अन्न पाणी पुरवले होते. म्हणजे किती दिवस हे दिलेलं नाहीये, म्हणजे किती दिवस त्यांनी ही गोष्ट केली ते दिलं नाहीये. पण या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो आपल्याला विचार करण्याची गरज आहे की 100 लोकांना, 100 भविष्यवाद्यांना दररोज अन्न आणि पाणी पुरवणं या धोक्याच्या परिस्थितीमध्ये, जिथे त्याच्या जीवालाही धोका होता, त्यांनी ते कसं केलं असेल? 100 लोकांचं जेवण घेऊन जाणं, पाणी घेऊन जाणं, त्यांना बहुतेक गाढवावर किंवा घोड्यावर, हे एक फिजिकल जे म्हणतो आपण, एक शारीरिक त्याची जी क्षमता होती किंवा शारीरिक जो एक काय म्हणतात फिजिकल एक्झर्शन जसं आपण म्हणतो, की त्याचं शरीर पण थकत असेल. 100 लोकांचं जेवण दररोज घेऊन जायचं, त्यांना पाणी दररोज घेऊन जायचं. हे भविष्यवक्ता बाहेर येऊ नाही शकत गुहेमध्ये. एक जरी पकडला गेला तर बाकीचे कुठे, किंवा तो एकटाच आहे, तो ते घाबरले आणि दाखवलं, ते एक वेळेस काय होईल, 49 भविष्यवादी तरी एका गुहेमध्ये पकडले जातील, मारले जातील. मला असं वाटतं की 2 गुहा ज्या आहेत त्या लांब लांब असतील, बाजूबाजूला तर नसतील. कारण एक गुहा पकडली गेली, बाजूलाच जवळच दुसरी गुहा पण आहे, तेही लोक पकडले जातील. म्हणून ह्याने 2 लांब लांब गुहेमध्ये ह्यांना लपवलं असेल की एक जरी पकडले गेले तर दुसरे 50 तरी सुरक्षित राहतील. आणि अशा वेळेला त्याला त्या एका गुहेमध्ये जाऊन 50चं जेवण द्या, परत तिथून दुसऱ्या गुहेमध्ये जाऊन त्याच 50ला जेवण द्या, त्यांना पाणी पुरवा. हे इतका धोका आणि ह्या सर्व गोष्टी दररोज करत होता तो. आणि त्याला कोणी सांगितलं नव्हतं, त्याला कोणी पाहत नव्हतं. कोणी न पाहता परमेश्वराने त्याचं हे श्रम जे आहे, त्याचं हे कष्ट जे आहे आणि त्याची ही जी विश्वास योग्यता आहे ती त्याने पाहिली, परमेश्वराने पाहिली. आणि त्यावेळेला जेव्हा ओबद्या अशा व्यक्तीची गरज होती एलियाला, की अहाब राजापर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी, त्यावेळेला ओबद्याची निवड झाली. परमेश्वराने बहुतेक एलियाला सांगितलं असेल की एकच व्यक्ती आहे जो अहाबापर्यंत हा संदेश पोहोचवू शकतो. कारण आपण पुढे वाचूया, जेव्हा एलिया ओबद्याच्या समोर येतो आणि ओबद्याला सांगतो की मला अहाब राजाला भेटायचंय आणि तू जाऊन संदेश दे, त्यावेळेला ओबद्या खूप घाबरतो. कारण एलियाला शोधलं नाही अशी कुठली जागा नाही, एलिया कुठेच सापडला नाही. आणि म्हणून त्या लोकांना मारण्यात आलं. जे आता तिकडे दिलेलं आहे की 10वं वचन मी वाचतो, जेव्हा एलिया ओबद्याला भेटतो, यहोवा तुझा देव जिवंत आहे, जेथे माझ्या धन्याने तुझा शोध करायला पाठवले नाही असे राष्ट्र किंवा राज्य नाहीच, आणि तो नाही असे त्यांनी म्हटले तेव्हा तू सापडला नाहीस अशी शपथ त्याने त्या राज्याला व राष्ट्राला घ्यायला लावली. आता तू म्हणतोस चल आपल्या धन्याला सांग, पहा एलिया येथे आहे. आणि असे होईल की मी तुझ्या जवळून गेल्याबरोबर यहोवाचा आत्मा मला कळणार नाही तेथे तुला नेईल. आणि अहाबाला सांगायला मी गेलो आणि तू त्याला न सापडलास तर तो मला जीवे मारेल. परंतु मी तुझा सेवक आपल्या बाळपणापासून यहोवाला भीत असतो.
तर इथे काय म्हटलेलं आहे की मी जसं जाईल तुझ्यापासून आणि संदेश देण्यासाठी आहाबाला, तोपर्यंत त्याला हा विश्वास की यहोवाचा आत्मा तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे मला माहिती नाही, आणि जेव्हा तू सापडणार नाहीस तर जसं इतरांना मारलं, कारण इथे म्हटलेलं आहे की असं कुठलं राष्ट्र नाही किंवा असं कुठलं राज्य नाही जिथे तुला शोधलं नाही, आणि तू न सापडलास तर तिथे शपथ वाहिली गेली की खरंच तू नाही सापडलास, अशी त्यांच्याकडून शपथही वाहून घेतली. इतकं म्हणजे अहाबाने त्यावेळेला एलियाला शोधण्यासाठी इतके कष्ट घेतले होते, इतके परिश्रम सर्वांना करायला लावले होते, आणि एवढं सगळं असताना तो भेटला नाही. आणि तो भेटला नाही म्हणून आता ओबद्या म्हणतो, तू जर सापडला नाही तर माझा धनी जो आहे तो मला जीवे मारेल. म्हणजे जीवाचा धोका असताना इथे एलिया जो आहे ओबद्याला सांगत आहे की तू अहाबापर्यंत माझा हा संदेश पोहोचव. या ठिकाणी आपण पाहतो की ओबद्याने जेव्हा आधी भविष्यवाद्यांना लपवलेलं होतं, जेव्हा भविष्यवाद्यांना त्याने अन्न पाणी पुरवलं आणि कोणीही त्याचा साथ देणारा नव्हता, तो कोणाला सांगू पण शकत नव्हता, कारण कोणाला सांगितलं असतं तर बहुतेक त्या व्यक्तीने जाऊन जर त्याची चुगली केली असती, राजाला सांगितलं असतं तर तोही मारला गेला असता आणि ते 100 भविष्यवादी मारले गेले असते. त्याने एकट्याने या गोष्टी केल्या आणि किती दिवस आपल्याला नाही माहिती, पण ती गोष्ट केली त्यामुळे कोणी त्याला नाही पाहिलं, पण परमेश्वराने त्याला पाहिलं. ज्या आत्मिक जबाबदारीला त्यांनी समजलं आणि ती त्यांनी पूर्णपणे पूर्ण इमानदारीने त्यांनी ती पूर्ण केली, त्यावेळेला परमेश्वराने त्याला त्याच्या नजरेमध्ये योग्य समजला, तो विश्वास योग्य समजला. म्हणून जेव्हा एलियाला गरज होती अहाबापर्यंत हा संदेश पोहोचवण्याची, कोणतरी असा व्यक्ती पाहिजे होता जो जीवाची काळजी न करून विश्वासाने की हा एलिया जसं म्हणाला आहे तसंच हा अहाबाला भेटेल आणि मला जाऊन हा संदेश दिला पाहिजे, असा विश्वास योग्य कोणतरी सेवक प्रभूला आणि एलियाला पाहिजे होता. त्यावेळेला ओबद्याची ही आहे निवड जी झाली या ठिकाणी झालेली आहे. आणि आपण पाहतो की ओबद्याने त्याला अहाबाला जाऊन हा संदेश दिला. आणि तेव्हा 15वं वचन सांगतं, तेव्हा एलिया म्हणाला, ज्याच्या पुढे मी उभा राहतो तो सैन्यांचा यहोवा जिवंत आहे, मी आज खचित त्याच्या दृष्टीस पडेन. मग ओबद्याने अहाबाच्या भेटीस जाऊन त्याला सांगितले आणि अहाब एलियाला भेटायला निघाला. तर आपण इकडे पाहतो की ओबद्याने हा जो संदेश आहे त्याची जीवाची काळजी न करता की एलिया खरंच अहाबाला भेटेल की नाही, का जसा आधी तो कुठेतरी प्रभूचा आत्मा त्याला घेऊन जायचा तसं ह्या वेळेलाही त्याला घेऊन जाईल का आणि अहाब मला जीवे मारील का, ह्या सगळ्याचा विचार न करता त्याने विश्वास योग्यपणाने अहाबाला जाऊन हा संदेश दिला. आणि अहाबाला संदेश दिल्यावर तो एलियाला भेटायला आला. आणि पुढे जे आहे कर्मेल डोंगरावर जेव्हा बालचे 450 भविष्यवादी आणि 400 अशेरा देवीचे भविष्यवादी कर्मेल डोंगरावर बोलवले जातात आणि त्यांच्या त्यावेळेला वेदीवर अग्नी उतरते, हे सगळं तुम्ही पुढे 18व्या अध्यायामध्ये वाचू शकता की कसं त्यावेळेला लोकांना जेव्हा बोलवण्यात आलं त्याला सांगितलं होतं. 19वं वचन आहे, तर आता निरोप पाठवून सर्व इस्रायलाला आणि बालाचे 450 भविष्यवादी व अशेरा देवीचे 400 भविष्यवादी इस्बेलीच्या मेजावर जेवणारे यांना माझ्याकडे कर्मेल डोंगरावर जमेव. तर या ठिकाणी एलिया जो आहे अहाब राजाला एक सांगतो की इस्रायलाच्या सर्व लोकांना 450 भविष्यवादी जे बालचे आहेत आणि अशेरा देवीचे जे 400 भविष्यवादी या सर्वांना घेऊन कर्मेल डोंगरावर. तर आपण पाहतो की त्या ठिकाणी जेव्हा अग्नी उतरतो, तुम्ही जेव्हा पुढे वाचाल तेव्हा जेव्हा एलिया अर्पण ठेवतो वेदीवर आणि जेव्हा अग्नी उतरतो एवढं पाणी तिथे ओतलेलं असतं आणि त्यावेळेला एक अद्भुत चमत्कार जो आहे तो आपण पाहतो, स्वर्गातून अग्नी उतरत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि त्यावेळेला इस्रायलाचे लोक जे आहेत ते यहोवा परमेश्वराच्या समोर उपडे पडतात, तर ते त्याला परमेश्वर मानतात. तर हे एक मोठं कार्य जे आहे एलियाच्या द्वारे परमेश्वराला करून घ्यायचं होतं कर्मेल डोंगरावर, पण त्यासाठी एक संदेश देण्यासाठी एलियाला ओबद्यासारखा एक विश्वास योग्य व्यक्तीची सेवकाची गरज होती जो अहाब राजापर्यंत हा संदेश पोहोचवेल. आणि तो परमेश्वराने कोणी बघत नसताना जे त्यांनी केलं होतं त्याची आत्मिक जबाबदारी समजून ती आत्मिक जबाबदारी त्यांनी इमानदारीने पार पाडली, म्हणून त्याची निवड विश्वास योग्य एक सेवक म्हणून झालेली आहे. आणि आपण त्यावेळेला पाहतो की परमेश्वराने त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. तर आपण पाहतो की ओबद्या हा किती विश्वास योग्य राहिला, त्याच्या जीवाला धोका असतानाही. दोन्ही वेळेला त्याच्या जीवाला धोका होता. पहिल्या वेळेला जेव्हा भविष्यवाद्यांना त्यांनी लपवलं होतं त्यावेळेलाही धोका होता
आणि या वेळेला जेव्हा अहाबाला तो निरोप घेऊन जात होता त्यावेळेलाही धोका होता, पण त्यांनी त्याच्या जीवाची काळजी न करता प्रभूचं काम, प्रभूचं कार्य आणि त्याच्या राज्यासाठी ते करणं किती गरजेचं आहे ते समजून त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत. आपण पुढे पाहूया की प्रेषितांचे कृत्य नव्या करारामध्ये पण आपण अशाच एका विश्वासयोग्य सेवकाच्या बद्दल पाहूया. नव्या करारामध्ये प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय आणि वचन 10 ते 16 ह्यामध्ये आपण हनन्याबद्दल पाहतो. प्रेषितांचे कृत्य याचा 9वा अध्याय वचन 10 ते 16. हनन्याला जेव्हा येशू आज्ञा देतो, या ठिकाणी मी वाचतो 10व्या वचनापासून. आणखी दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता आणि त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हे हनन्या. त्याने म्हटले, पहा मी येथे आहे. मग प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट म्हटलेल्या रस्त्यात जा आणि यहुदाच्या घरी तार्सकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे आणि त्याने दृष्टांतात असे पाहिले आहे की कोणी हनन्या नावाचा मनुष्य आत येत आहे आणि आपली दृष्टी आपणाला परत मिळावी म्हणून तो आपले हात आपणावर ठेवीत आहे. तेव्हा हनन्याने उत्तर केले की हे प्रभू, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र लोकांचे या माणसाने कितीतरी वाईट केले आहे असे पुष्कळांपासून त्याच्याविषयी मी ऐकले आहे, आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांस बांधावे असा मुख्य याजकापासून त्याला अधिकार मिळाला आहे. पण प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण राष्ट्रांचे लोक व राजे व इस्रायलाचे संतान यांच्या समोर माझे नाव नेण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे, आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःखे सोसावी लागतील हे मी त्याला दाखवीन. तर या ठिकाणी आपण पाहतो की हनन्या नावाचा जो एक प्रभूचा शिष्य आहे, येशू त्याला भेटतो, दृष्टांतामध्ये त्याला सांगतो की शौलाकडे जाण्यासाठी. तर या ठिकाणी आपण पाहतो की दिमिश्काच्या रस्त्यावर जेव्हा शौल येत होता दमिश्कापर्यंत, त्यावेळेला येशूचं दर्शन जे आहे त्याला झालं. तो त्या ठिकाणी आंधळा झाला आणि एका घरामध्ये तो होता आणि तो प्रार्थना करत होता. आणि इथे वचन सांगतं की त्याने एक दृष्टांत आधीच पाहिलेला होता. त्यांनी आधीच एक दृष्टांत पाहिलेला आहे आणि तिकडे काय म्हटलेलं आहे की कोणी हनन्या नावाचा मनुष्य आत येत आहे. तर इथे फार महत्वाचं आहे की दृष्टांतामध्ये त्याला नाव कोण येणार आहे, हनन्या नावाचा व्यक्ती येणार आहे, हे त्याला दृष्टांतामध्ये तिकडे त्याने दृष्टांतामध्ये पाहिलं होतं. तर आता हनन्यावर फार मोठी परत एक आत्मिक जबाबदारी आली की येशूने तिकडे त्यांनी जसं दृष्टांत पाहिला होता तसं होणं किती गरजेचं होतं. आता हनन्याला सोडून दुसऱ्या कोणाला जाता नव्हतंय. पूर्ण दिमिश्कामध्ये अजून कोणी हनन्या सेवक होता की नाही मला माहिती नाही, पण जर हा एकटाच हनन्या नावाचा सेवक असेल तर ह्याच्यावर एक फार मोठी आत्मिक जबाबदारी या ठिकाणी येशूने विश्वास योग्य आहे म्हणून ती जबाबदारी दिलेली आहे. की शौल नावाच्या ह्या शौलाला, जो नंतर पाऊल होतो, पण या ठिकाणी तेव्हा शौल म्हणून सगळे त्याला कसे ओळखायचे की तो सर्वांना त्रास देतो. जे ख्रिस्ती होते, जे येशूला मानत होते, त्या लोकांना तो बंदी बनवत होता, त्यांना मारत होता, त्यांना छळत होता आणि त्यांना बांधून बंदी बनवून घेऊन जावं म्हणून दिमिश्कामध्ये पण तो ह्यासाठीच आला होता. पण कोणाला माहिती नव्हतं की त्या रस्त्यावर काय झालं. पण हनन्याला जेव्हा येशूने म्हटलं की तुला जायचंय आणि त्याच्यावर हात ठेवायचा, कारण त्यांनी हा दृष्टांत पाहिलेला आहे की हनन्या नावाचा कोणी व्यक्ती आत येत आहे आणि तो त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना करत आहे, तेव्हाच तो बरा होत आहे. कारण तो दृष्टांत आणि पौलाचा जो विश्वास आहे, पौल आपण जेव्हा पाहतो की पौलाने जी सेवा केलेली आहे येशूची, आणि पूर्ण नव्या करारामध्ये कितीतरी पुस्तकं, कितीतरी पत्र त्याने लिहिलेले आहेत, या सर्व गोष्टी पौलाने केल्या. पण त्या कधी एक दृष्टांत त्यांनी जेव्हा पाहिला की कोणतरी येऊन त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना करते आणि त्याचं नाव हनन्या आहे, तर आता हनन्यालाच जाणं फार गरजेचं होतं. आता प्रभू कोणा दुसऱ्याला, जर हनन्या नाही बोलला असतं तर कोणा दुसऱ्याला, जर कोणी दुसरा हनन्या नसेल तर मला वाटतं ह्या एकाच हनन्याच्यावरच ही जबाबदारी होती. आणि म्हणून जेव्हा हा गेला आणि जेव्हा यांनी हात ठेवला आणि जेव्हा त्याची दृष्टी आली, तेव्हा पौलाचा विश्वास जो आहे अधिक दृढ झाला. आणि इथे म्हटलेलं आहे की त्याने बाप्तिस्मा घेतला. पुढे म्हटलेलं आहे 18वं वचन, आणि लागलीच त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले, तेव्हा त्याला त्याची दृष्टी पुन्हा मिळाली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग त्याने अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. म्हणजे जेव्हा प्रार्थना झाली, जेव्हा त्याच्यासाठी प्रार्थना होऊन त्याच्या खपल्या पडल्या आणि त्याला दिसायला लागलं, त्यावेळेला त्याचा विश्वास, मला वाटतं एका क्षणामध्ये, की जसं त्यांनी दृष्टांत पाहिला होता बरोबर तसंच ते दृष्टांत पाहिला तसंच झालेलं आहे.
तो त्यावेळेला विश्वास ठेवला की ज्याने मला दृष्टांत दाखवला आणि ज्याने मला दर्शन दिलं तो येशू हाच खरा येशू आहे. आणि त्याने त्यावेळेला लगेच बाप्तिस्मा घेतला म्हटलेलं आहे. त्यांनी वेळ नाही लावला, त्यांनी विचार नाही केला, त्यांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. म्हणजे त्याने लगेच बाप्तिस्मा घेतला. त्याचा विश्वास जो आहे तो एका ह्या गोष्टीमुळे, प्रार्थनेमुळे जो आहे तो बोलला की नाही, येशू हाच खरा प्रभू आहे. तर हनन्यावर एक फार मोठी जबाबदारी, पुन्हा एकदा त्याच्या जीवाला धोका होता. हे शौलापर्यंत जेव्हा हनन्याला पाठवण्यात येत होतं, हा शौल तर बंदी बनवायचा, हा शौल छळ करत होता. आणि जर त्याने शौलाने ह्याला पकडलं असतं तर, किंवा शौलाने ह्याला, किंवा शौलाबरोबरचे जे लोक होते त्यांनी ह्याला पकडलं असतं तर, या सर्व विचारांमध्ये हनन्या जेव्हा होता, तो तिकडे जात असताना त्याच्यावर किती ओझं असेल, तो किती विचार करत असेल की अरे मी तिकडे गेलो तर तिकडे काय होणार, किती लोक असतील, काय असतील, काय त्याच्या मनामध्ये जे विचार चालू असतील, त्याच्या मनामध्ये कितीतरी गोष्टी चालू असतील की मी जायला पाहिजे की नाही, तिकडे शौल असेल, एकटा असेल, नाही काहीच नाही, मला बंदी बनवलं तर, किंवा मलाच माझी छळणूक झाली तर, ह्या सर्व गोष्टी असताना तो विश्वास योग्य ठरला. येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि येशूने आधीच दृष्टांतामध्ये त्याला पौलाला सांगितलं होतं की हनन्या नावाचा व्यक्ती तुझ्यावर येऊन प्रार्थना करणार आहे. आणि म्हणून हनन्या तिकडे गेला आणि त्यावेळेला पौलाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य झालं. आपण या दोघांच्या जीवनापासून आपण पाहतो, ओबद्याने पण जीवाचा धोका असताना 2 वेळा जे आहे प्रभूच्या कामासाठी, त्याचं जे भय होतं यहोवावर, त्यासाठी त्याने ते काम केलं. अनन्याने येशूवर त्याचा जो विश्वास होता, अनन्या जसा डेडिकेटेड होता, त्याने येशूवर, त्या दृष्टांतावर त्यानेही विश्वास ठेवला. आणि म्हणून जेव्हा येशू यांच्याकडे आला तेव्हा हे लोक विश्वास योग्य ठरले. हनन्याने आधी काय केलं होतं मला माहिती नाही, पण त्यांनी काहीतरी केलं असावं की येशूनी ह्या वेळेला पण त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि हनन्याने आधी पण त्याच्या जीवाचा धोका असताना काहीतरी केलं असेल असं मला वाटतं, म्हणून येशूनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आज ओबद्या आणि हनन्या सारखी जर आपली गरज असेल प्रभूला, आज जीवाचा धोका नाही पण इतर गोष्टींचा धोका, आपल्या नोकरीचा धोका असू शकतो, आपल्या परिवाराचा धोका असू शकतो, आपण जिथे राहतो त्या ठिकाणचा धोका असू शकतो. आपण पाहतो की कितीतरी गावामध्ये जेव्हा ते लोक विश्वासात येतात त्यावेळेला किती ते लोकांना राशन मिळत नाही, त्या लोकांना पाणी पुरवठा होत नाही, कितीतरी गोष्टींमधून त्यांना जावं लागतं, पण तरीही ते लोक विश्वास योग्य राहतात. त्या परिस्थितीमधून ते लोक जात असतात आणि ते लोक येशूला सोडत नाही. तर आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला ओबद्या आणि हनन्यासारखं आपल्याला प्रभूच्या नजरेमध्ये विश्वास योग्य बनायचंय की जेव्हा त्याला गरज, आपण आपल्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला शक्य, जेव्हा आपल्याला सहज पॉसिबल आहे त्यावेळेला तर आपण काय कोणीही करेल, पण जेव्हा धोका असतो, जेव्हा परिस्थिती कठीण असते, त्यावेळेला जेव्हा हनन्यासारखं, त्यावेळेला जेव्हा ओबद्यासारखं आपल्याशिवाय अजून कोणीही नाही करू शकणार अशी जेव्हा प्रभूला गरज असते, त्यावेळेला आपण विश्वास योग्य ठरू का? त्यावेळेला आपण इतर गोष्टींचा विचार न करता प्रभूला माझी गरज आहे या गोष्टीचं जे मर्म आहे ते समजून त्याच्यासाठी आपण तयार राहू का? प्रभू आपल्यावर विश्वास योग्य आपल्याला समजेल, पण ज्या वेळेला गरज पडेल तेव्हा आपल्याकडून ते काम होणार की नाही, कोणी आपल्याला बघतंय किंवा कोणी आपल्याला बघत नाहीये, ह्या गोष्टीकडे विचार न करता, जसं ओबद्या त्या भविष्यवाद्यांना, फक्त त्या 100 भविष्यवाद्यांना आणि ओबद्याला माहिती होतं की ओबद्या काय करत आहे, बाकी कोणालाच माहिती नव्हतं. पण तो कोणी बघावं किंवा कोणाला कळावं म्हणून तो हे करत नव्हता. तो त्याचं जे काम आहे, जी त्याची आत्मिक जबाबदारी आहे ती तो करत होता. आणि बघणारा कोण होता? जिवंत परमेश्वर आहे तो बघत होता. अनन्याला पण येशू बघत होता, अजून कोण बघत होता मला माहिती नाही, पण येशूने त्याला विश्वास योग्य समजलं. आपण आपल्या ज्या आत्मिक जबाबदारी आहे प्रभूला आपण विचारूया की प्रभू माझी काय आहे आत्मिक जबाबदारी, मी कुठे कमी पडतोय का, माझ्याकडून तुला अजून अधिक काही करून पाहिजे का, मी अजून काय करू शकतो, मला अजून आत्मिक जबाबदाऱ्या दे, माझा अजून उपयोग करून घे, मला तुझ्या नजरेमध्ये विश्वास योग्य बनायचं. ही आपली प्रार्थना असायला पाहिजे की प्रभू तुला जेव्हा गरज असेल तेव्हा तू माझ्याकडे बघ, तेव्हा तुला कोणाचा वापर करायचा असेल तेव्हा तुझी दृष्टी माझ्याकडे यावी, त्यावेळेला तू विश्वास करावा की तू माझ्यावर विश्वास करू शकतो. अशी आपली जी आहे ओळख प्रभूच्या राज्यामध्ये असायला पाहिजे. जेव्हा आपण कोणाची मदत करतो, जेव्हा आपण कोणाच्या उपयोगी पडतो, तेव्हा लोक आपल्याकडे बघून बोलतात की अरे आपण याला सांगितलं तर हे काम होईल, त्याला सांगितलं तर हे काम होईल.
पण आपण प्रभूच्या नजरेमध्ये तसंच व्हायला पाहिजे की आपण याचा उपयोग करू शकतो. आज जर आपल्याला आज कोणाला सुवार्ता सांगायची, आज कोणाला येशूचं नाव घ्यायचंय, आज भले परिस्थिती फार कठीण आहे पण कोणतरी आत्महत्याच करायला चाललंय किंवा कोणतरी विश्वासामध्ये पडणार आहे, त्या व्यक्तीला जर सुवार्ता सांगण्याची, त्या व्यक्तीसाठी जाऊन प्रार्थना करण्याची गरज असेल तर प्रभू आपल्याला विश्वास योग्य समजेल का? आणि त्यांनी जर समजलं तर आपण जाऊन ते काम करायला पाहिजे. जे काम प्रभू आपल्याला सांगत आहे ते करणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण त्याच्या विश्वास योग्य बनतो, इथे आपण जेव्हा पाहतो की पहिले राजे याच्या 18व्या अध्यायामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण जेव्हा वाचतो की 3रं वचन काय म्हणतं, आणि अहाबाने आपल्या घरावरचा कारभारी ओबद्या ह्याला बोलावले. तर जेव्हा तो यहोवाचा भय धरणारा होता त्यावेळेला तो एक राजाचा कारभारी होता, एक फार मोठ्या पोझिशनवर तो होता. घराचा जो कारभारी आहे हे त्याचं डेसिग्नेशन होतं, ते त्याची पोझिशन होती. तर का होती? कारण यहोवाचा भय धरणारा तो होता आणि म्हणून त्याला एक मोठ्या लेवलवर राजाच्या घरामध्ये त्याला कारभारी म्हणून त्याची निवड झाली होती. आणि म्हणून जेव्हा परमेश्वर, आणि तो कारभारी असल्या कारणाने मला वाटतं की एवढं 100 लोकांचं जेवण तो पुरवू शकला असेल, एवढं 100 लोकांना पाणी तो पुरवू शकला असेल, कारण तो कारभारी होता राजाच्या घरामध्ये. तर जेव्हा परमेश्वर आपल्याला मोठ्या पोझिशन्स देतो, जेव्हा परमेश्वर आपल्याला उंचवतो आणि जेव्हा आपण त्या पोझिशनवर असतो, आपल्याला फार विचार करायचा आहे की प्रभूने आम्हाला त्या पोझिशनवर, त्याच्या कामासाठी तर नाही ना, आपण त्याच्या उपयोगी पडावं त्यासाठी तर मोठ्या पोझिशन्सवर नाही ना ठेवलंय की आपण त्याचं काम करू शकतो. कारण हा जेव्हा कारभारी होता तेव्हा तो ह्या गोष्टी करू शकला. हा कोण साधा असता किंवा नौकर असता, कोणी दास असता तर त्याला ते काम करता नसतं आलं, पण तो कारभारी असल्यामुळे 100 लोकांचं जेवण त्याला देता आलं. 100 भविष्यवाद्यांना त्याला दररोज तेवढं जेवण देता आलं. तर हे साध्या मनुष्याला शक्य नसतं. तर त्याची जी प्रभूने त्याला एक कारभारी म्हणून आधीच निवडलं होतं, कारण तो विश्वासयोग्य होता. आणि जेव्हा त्याची गरज होती तेव्हा त्यांनी त्याची आत्मिक जबाबदारी ओळखली आणि त्याने त्या 100 भविष्यवाद्यांना दररोज जेवण दिलेलं आहे. तर आपणही या वचनांच्या द्वारे प्रभूला बोलूया की प्रभू, जसं ओबद्याला, जसं अनन्याला तू विश्वास योग्य समजलास, प्रभू तू जेव्हा आमच्याकडे पाहतोस तेव्हा तू आम्हाला विश्वास योग्य समज. आमच्यामध्ये अशी कुठली गोष्ट असेल, आमच्यामध्ये अजूनही अशी कुठली सवयी असेल, असं कुठलं कारण असेल ज्यामुळे तू आम्हाला जर विश्वास योग्य समजत नसशील, की जेव्हा तुला आमचा उपयोग करायचा असेल तेव्हा हे कारण मध्ये येऊ नये किंवा ही गोष्ट मध्ये येऊ नये की ही गोष्ट असल्यामुळे मी ह्याचा उपयोग नाही करू शकत, हा विश्वास योग्य नाही ठरणार. आपण या वचनांच्या द्वारे प्रभूला म्हणूया की त्या सर्व गोष्टी आमच्यामधून काढून टाक आणि आम्हाला तुझ्या नजरेमध्ये विश्वास योग्य बनव. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद करतो प्रभू आजच्या या वचनांच्या द्वारे, प्रभू ओबद्या आणि हनन्या यांच्या जीवनाच्या द्वारे तू आम्हाला विश्वास योग्य आम्ही तुझ्या नजरेमध्ये कसं बनवू शकतो हे तू आज आम्हाला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू की ओबद्या आणि हनन्या जीवाचा धोका असताना पण तुझी आज्ञा होती आणि प्रभू तुला त्यांची गरज होती, त्यांचा उपयोग तुला करून घ्यायचा होता आणि त्यावेळेला ते मागे हटले नाही प्रभू. त्यावेळेला ते भयामध्ये गेले नाही प्रभू, त्यांनी ती वाट सोडली नाही प्रभू. तर प्रभू ते चालत गेले त्या मार्गावर प्रभू, ज्या मार्गावर धोका होता, पण प्रभू ते तुझ्या नजरेमध्ये विश्वास योग्य ठरले. जे काम त्यांना करायचं होतं प्रभू ते काम त्यांनी केलेलं आहे. प्रभू आज आम्ही मागतो की तसंच आम्हा प्रत्येकावर प्रभू तो अनुग्रह येऊ दे प्रभू, तो अभिषेक येऊ दे प्रभू की आम्ही तुझ्या नजरेमध्ये विश्वास योग्य बनावं, की जेव्हा तुला आमची गरज असेल प्रभू तर आम्ही नाही बनू नये, आम्ही आमच्या मार्गापासून हटू नये प्रभू. प्रभू जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा कोणीही तुझ्या उपयोगी राहील, पण प्रभू कठीण परिस्थितीमध्ये, धोक्याच्या परिस्थितीमध्ये प्रभू आम्ही तुझ्या नजरेमध्ये विश्वास योग्य व्हावं, आम्ही तुझ्या उपयोगी त्यावेळेला पडावं जेव्हा इतर लोक माघार घेतील प्रभू, ते मागे हटतील. आम्ही तो अनुग्रह मागतो प्रभू, आम्हाला अजून विश्वासामध्ये वाढव प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये वाढव प्रभू. आणि आमची जे नातं आहे तुझ्या बरोबर ते अजून घट्ट होऊ दे प्रभू, की आम्ही तुझ्या नजरेमध्ये विश्वास योग्य बनवू. धन्यवाद करतो प्रभू या वचनांच्या साठी. येशूच्या सामर्थी नावामध्ये मी मागत आहे. आमेन.